हॅलो नमस्कार. काय आज रविवार होता असल्या कारणाने व्हिडिओ काढलाच नाही गेला. सकाळी व्हिडिओ काढणार होती पण नाही काढला. बाहेर गेली होती, मार्केटला गेली होती तर उशीर झाला होता, यायलाच उशीर झाला. आज काय मिसळपाव आणि मिसळपाव आणि अंडा भुर्जी केली होती. सकाळी बाहेर गेली, नाश्ता करून पण नाही गेली होती. तिथून आली, मिसळ बनवली. त्याच्यानंतर मग कुठं काय जेवलं 1:30 वाजता. उशीर झाला होता करायला. रविवार असल्या कारणानं सगळं दुकानं, भाजीपाल्यात दुकानं, सगळे दुकानं लेट 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 खोलतात. लवकर नाही खुलत ना. उशिरात गेली होती बाहेर. आणि तिथून आल्यानंतर केलं, नंतर मग काय जेवली. पिलूला नाही नेलं होतं. पिलूसोबत काहून की इकडे पाऊस होता ना. जाता जाता एवढं भिजलं ना, केस पूर्ण भिजले, पूर्ण वल्ली होऊन आली. घरी आली तिथं तेव्हा मम्मी येतो म्हटलं, नको बाबा, तू पण भिजशील, मी पण भिजीन. तसं झालं. तिकडून मी येताना मीच भिजली. तो घरीच होता. लवकर ये, काय ऐंशी नेताना, काहीच नाही आलं. पाऊस होता ना. आणि दुसरी गोष्ट की दुकानं रविवार असल्या कारणानं लवकर खुलत नाही तर काय नाही. भाजीपाला घेतला, मटकी घेतली आणि आली बस. तिथून असतं ते पिलून अभ्यास केला त्याचा. तरी काल सोमवारचा शनिवारचा अभ्यास राहिला होता, आजचा अभ्यास होता. त्याने जेवढा शाळेचा होमवर्क करून ठेवला. नंतर त्याला बोलले की व्हिडिओ काढू नंतर आपण. मिसळचा व्हिडिओ काढला होता त्यानंच काढला होता. शॉर्ट व्हिडिओ काढला होता, टाकला होता. जेवला, झोपला, तेव्हापासून उठलाच नाही. आम्ही पण जेवलो, अंग टाकलं, पण कशाची काय बोललं, केस असल्यावरनं झोप नाही आली. वरून पंखा, मी तर पंखा कधीच लावतच नाही, कधीच नाही लावत पंखा. उन्हाळ्यात पण असलो, काही पण असलं ना, कधीच पंखा लावते. पण मी बाहेर अंग टाकलं. दुसरी गोष्ट की बाहेर हॉलचा पंखा एवढा फास्ट की बंदच नाही करतात. मग काय नाही, गप्प बसायचं. कारण त्यांना पंखा लागते, मला पंखा नाही लागत. मग ते लावतं, ते बोलतात की त्याची आजी पण सगळे बोलतात की तू पंखा नाही लावत, तू एका घराची पंखा असते, बाहेर पण पंखा असते. मग त्यासाठी गप एका ठिकाणी बसते, बोलतच नाही. आपलं असलं ना स्वतःचं, मग आपण कसं आपल्या घरात निवांत राहतो. आणि कोणी असलं ना घरात, मग असं आपल्याला निवांत नाही राहतात. लाईट लावायचं नाही, पंखा लावायचं नाही, असं नाही करायचं, तसं नाही करायचं, म्हणजे असं एकटेच असते. त्यासाठी आम्ही ना दुपारी काय जेवला, झोपला. दुपारी जेवला, 2 वाजता जेवला, झोपला. तेव्हा पण झोपल्याचा उठलाच नाही. त्याला म्हटलं अभ्यास कर, उठला नाही. आता उठते. लवकर झोपला की लवकर उठते. ती 2 3 वेळेस रात्री उठते. तो मग उठून अभ्यास करते रात्री झोपून. झोप होते ना पूर्ण, मग कशात झोपते लवकर. माझे व्हिडिओ पूर्ण बघतात. मी काय काय बोलते ना हे सगळं ऐकतात. आणि तिच्यात चुका काढतात की कोणाचं नाव घेतलं. पण मी कधीच कोणाचं नाव घेतलं नाही व्हिडिओमध्ये. एकूण एक शब्द ऐकतं मी काय बोलते त्या. व्हिडिओ एकूण एक शब्द ऐकल्यानंतर कोणाचं नाव घेतलं, कोणाचे विषय बोलली, कोणाचं काय बोलली, तरी मला माहीत आहे की कोणाचं नाव घेत नाही मी. तू कोणाचं नाव घेतलं काय घाबरायची गरज आहे बिनका मला. दुसरी गोष्ट की तू घरातलं सांगते, मी घरातलं काहीच सांगितलं नाही. तुमचं तर नाव तुम्ही कोणच घेतलंच नाही. आणि घरातलं काही सांगत पण नाही आहे. कधीच नाही सांगत कोणाचं घरातलं. संध्याकाळ काय स्वयंपाकाला, सकाळची दुपारची मिसळ आहे ना, मग मिसळ असल्यावर मी काय केलं नाही. म्हटलं नको, तरी पण खिचडी भात घालते. कारण की वेळेवर मागला की काय केलं तर आणखीन मग ते नको, त्याच्यापेक्षा खिचडी भात घालते बस. आम्हाला पण असं वाटतं की निवांत राहायचं, नो टेन्शन राहायचं. पण कशाचं काय, जे आम्ही ज्याचा विचार करतो ते कधीच गोष्ट घडत नाही आमच्यासोबत. कधीच नाही. जे पाहिजे ते तर बिलकुल भेटच नाही आहे. की आम्ही मस्त असं निवांत राहू, कोणी बोलणार नाही. आमच्या घरात आम्ही निवांत राहू, पण असं कधी होतच नाही आहे. असं सगळ्याचं असं कोण काय बोलते असं डोकं हाय होऊन जातं की नको बाबा हे. मी कोणाचं नाव नाही घेतलं तरी पण शिकवणारे काही कमी नाही करतात ना. एकदा शिकवलं फरक नाही पडला तर परत. पण ऐकणारे मूर्ख असतात की आपण सोबत राहतो ना, आपण दुसऱ्याचं ऐकून इले का बोलायचं, इले का म्हणायचं, असं तसं. इल तर समजते हे आपल्या डोक्यात कोणं भरवलं म्हणून. हिला तर समजते आपल्या डोक्यात कोणं भरवलं. पण आपण काय बोलून बोलून त्रास द्यायचा समोरच्या माणसाचं ना. ते होते निर्माण की हे अशी झालं का, त्याने तिला सांगलं मग मायावर येतात का बोलून. त्याच्यापेक्षा मी ना
लग्न झालं की ते सगळं म्हणतात की म्हणजे असं निवांत राहायचं, कशाचं नाही निवांत राहायचं, काही निवांत नसते माहीत आहे ना. माझी बहीण मोठी बोलत होती की लग्न झालं की शहरात आहे वेगळं राहतील निवांत राहतील, बस कशाचं काय निवांत. ते खेड्यातलेच लोक चांगले असतात शहरापेक्षा. आणि कमी शिकेल तर त्याच्यापेक्षा चांगले असतात. जे शिकेल असतं ना त्याच्या डोक्यात काहीच नसतं, फक्त बटाटे असतं, काही नसते. शिकेल लोक शिकेल तितके स्वतःला हुशार समजतात की बस त्याच्यापेक्षा नको. शहरातला शिकायचं म्हटलं ना तर चुकून बी विचार नाही करायचा, चुकून पण विचार नाही करायचा नाही. तर शिकेला त्याजवळ ठेव बाबा. एक म्हणजे सगळे एकत्र असले कसे स्पष्ट म्हणजे चूक नाही पाहत, फक्त ऐकवर बोलायचं. हे त्यानं काय सांगलं तर बोलायचं, त्यानं काय सांगलं तर बोलायचं. पण आपण स्वतःच्या कानानं काय ऐकतो, आपल्या स्वतःच्या डोळ्यानं काय पाहतो याचा नाही विचार करत. त्याच्यावर विश्वास आहे ना, ते आपले ना मग ते का खोटं बोलतील का, ते मोठे आहे ना ते का खोटं बोलतील का. ते मोठे बोलत तुम्ही मावर विश्वास की दुसऱ्यावर विश्वास करता. दुसऱ्यावर विश्वास करताना मग मी तुमच्यावर विश्वास करत नाही, असं आहे माझं माहिती आहे ना. माझ्या बहिणी मोठी आहे ना, तिला लय विश्वास होता की शिकेल असतात, शिकेल माणसं खूप चांगले असतात, शिकेल माणसं खूप समजून घेतात. पण काही नसते. तिला आता समजलं ना, तिनं पाहिलं ना की नको काय आपण जितकं काय शोधलं होतं काय झालं. दुसरी गोष्ट की ज्याचा विचार केला तर तेच होतच नाही आहे, तर काय म्हणजे असं वेगवेगळं जसं आहे तसं ॲडजस्टमेंट करणं पडते प्रत्येक गोष्टीला माहीत आहे ना. असं नाही आहे की त्याला त्याच्यावर काय आपण ते केलं, जसं आहे तसं ॲडजस्टमेंट करणं पडते. ठीक आहे, कारण की जवळ कोण नसते ना आपल्यात, मग त्याच्यावर तेच असते की त्याला जाऊ द्या ठीक आहे, आता काय करायचं, काय इलाज आहे. चला पिलू व्हिडिओ व्हिडिओ काढत होता पण तो आज झोपला, आज उठलाच नाही. किती वेळची उठवते, उठ 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 उठ, तर नाही, त्याला अभ्यास पण करायचा पण नाही उठला. चला ठीक आहे. आवाज किचन सगळं आवरलं, कारण की आज काही म्हणजे संध्याकाळी मिसळ होती, सगळं दुपारची मिसळ काही बनवायचंच नाही ना. बसले तरी पण बाकीच्या आवरायचं राहिलं. हेच कावं साळ्या कालचे कपडे वगैरे त्याच्या घड्या बिळ्या करायच्या, आता घड्या करून ठेवते. ठीक आहे चला ठेवतो. पण कोणावर विश्वास कोणाला खरी गोष्ट सांगली ना म्हणजे ते असं एक होते की तूच काय बोलली ते का खोटं बोलता का, तू खरं बोलली ते कसं का खोटं बोलता का. त्यासाठी खरं बोलायला बी असं एक नको, आपल्याला विश्वास नाही करत काय बोलायचं कोणावर काय. मग ठेवते आता. बरे केस बिस भिजून आले, म्हणजे पूर्ण पाणी होतं, रप 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 पाणी पडलं याच्यावर. जाताना छत्री गेली नव्हती नेली, रेनकोट पण नव्हता नेला, काहीच नव्हतं नेला. म्हटलं काय पाऊस येणार आहे, आपण लगेच येणार आहे काय. पुरे भिजले होते. त्याच्या झाल्या सिरियल सुरू, संध्याकाळी 6 होते सिरियल सुरू, तर 11:30 वाजेपर्यंत ते रिमोट घेऊन बसतात. मग कोणा त्याच्यात काहीच नाही. आपल्याला पाहायचं असेल ते पाहायचं, नाही तर आतमध्ये बसायचं. त्याच्यापेक्षा नकोच. हे लावा ते लावा नको, त्याच्यापेक्षा नको. पाहायला न बळबळ केल्यापेक्षा आतून बसायचं. तुम्हाला काय ते पाहायचं ते पहा, नाही पाहत मी पाहते पण अर्धा ठीक आहे 10-15 मिनटं. ते तासन तास नाही जमत, एवढं तासन तास 6 वाजेपासून 12:30 11:30 वाजेपर्यंत टी व्हीच्या समोर नाही जमत मला एवढा टाईम. करणारे असले निवांत होते ना, करणारे नसले की मग बरोबर उठून केले जाते कामं. पण मग करणारे असले ना निवांत आहे ना करायला, मग काय निवांत बसत. आता मग आपल्याला माहिती आहे का आपल्याला हे काम आपणच करणार आहे, आपल्याशिवाय कोण करणार नाही, तर ते तसंच पडेल. त्यासाठी आपल्याला उठून करणं पडते. निवांत नाही आहे, त्यासाठी आपल्याला आपलंच पाहिजे. प्रत्येक गोष्ट निवांत पाहिजे आपली आपली स्वतःची.